1 मिनिट मॅच स्टार्ट होत आहे. थँक्यू. मॅच स्टार्ट होत आहे. मॅच स्टार्ट. सेमीफायनल क्रमांक 2. पहिला बॉल. मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर आहेत सनी कसबे, तर बॅटिंग मार्क वरती करण मडवी, गावदेव गावठाण जिल्हा रायगड. सनी कसबे पुण्याचे खेळाडू आहेत, तर समोर करण मडवी, एक मोठं नाव टेनिस क्रिकेटच्या पटलावरती गाजणारं हे नाव आहे. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती प्रसाद घरत हाही मुंबई परिसरामध्ये सातत्यपूर्व अतिशय चांगल्या स्पर्धा खेळत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. समोर मात्र फिरकीचा जादूगार, पुणे टेनिस क्रिकेटला पडलेला एक गोड स्वप्न, अर्थात सनी कसबे. पहिला बॉल. लेट्स प्ले. पहिलाच बॉल ऑन साइडला हे खेळलाय, पुल केला ऑन साइडला, चांगला स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये आणि पहिल्या बॉल वरती येतोय क्लासिकल हिट, चौकार. जबरदस्त मॅच आहे यार, अप्रतिम मॅच. दोन्ही बाजूला तगड़ी स्टारकास्ट. मैदान के अंदर जीत पानी है तो तरीके बदलो, इरादे नहीं. इरादे वही होने चाहिए. क्षेत्र कोणतेही असू द्यात, कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय उरत नाही. त्यामुळे कष्ट प्रामाणिक असणं गरजेचं आहे. पहिल्याच बॉल वरती ऑन साइडला करण वडीच्या बॅट मधून चौकार आलाय. यावेळेस पुन्हा एकदा करण वडवी ऑन साइडला स्ट्रोक खेळतोय, प्रेक्षकांच्या हातामध्ये बॉल विसावलाय, इनटू द क्राउड. 6 धावांसाठी दुसरा ब्लास्ट, दुसरा षटकार. जबरदस्त बॅटिंग मैदानामध्ये अगदी पहिल्याच बॉल पासून आग लावण्याचं काम करत असताना करण मडवी, गावदेव गावठाण जिल्हा रायगड. दहा धावा टोटल धाव फलकावरती आणि डिस्कशन केलं जातं. डिस्कशन इज बेटर दॅन ऍडजस्टमेंट. राइट आर्म ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल. याही वेळेस हेलिकॉप्टर उडवलंय. वा भाई वा. तिसरा स्ट्रोक करण मडवीच्या बॅट मधून इनटू द क्राउड. करण मडवी सेट ऑन फायर. यस थँक्यू. ज्या पद्धतीनं पहा सनी कसबे कालपर्यंत एका चांगल्या फॉर्म मध्ये होते, परंतु तो फॉर्म उद्ध्वस्त केला या 3 बॉल मध्येच. करण मडवी या खेळाडूंना दाखवून दिलंय का मी इतक्या दूरवरतून या ग्राउंड वरती आलोय. डावकुऱ्या हाताचा फलंदाज आहे आणि जबरदस्त बॅटिंग. पहिल्याच बॉल पासून आपण आक्रमण, अटॅक इज द सोल्युशन ऑफ डिफेन्स. आक्रमकता हेच बचावाचं साधन आहे आणि इथं पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये निश्चित आपण पाहू शकतो खूप चांगला क्लासिकल हिटिंग मैदानामध्ये चालू झालेले आहे. 2 षटकार 1 चौकार. सनी कसबे यांना कमबॅक करावं लागेल, चांगले बॉल हाताळावे लागतील. हो यावेळेसचा बॉल टप्पा पडला. आतल्या बाजूने बॉलनं वळण घेतलं, खूप चांगला बॉल. अनएक्सपेक्टेड स्विंग पाहायला मिळाला. कमबॅक सनी कसबे याने देखील सांगितलंय हिट का जवाब पत्थर से हम भी देना जानते हैं. आणि एक सिंगल कंप्लीट केली जाईल आणि त्यानंतर प्रसाद घरत हेही मुंबई परिसरामध्ये टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये गाजणारं नाव. जी हेलो जी हाँ, काफी बड़े हिट्स यहाँ पे आप देख चुके हो. 17 रन अभी तक हो चुके हैं, 4 गेंदें हो चुकी है. देखेंगे अगली गेंद पे क्या होगा. महान खिलाड़ी, दिग्गज खिलाड़ी यहाँ पर बल्लेबाजी कर रहे हैं. कांटे की टक्कर है यहाँ पे. हाई वोल्टेज मैच होने जा रहा है. सनी कसबे एक चांगले खेळाडू आहेत, परंतु समोर आता प्रसाद पहिलाच बॉल फेस करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती होते बराच काळ. खूप चांगला स्ट्रोक आणि कव्हरच्या बाहेर जाणारा प्रसाद यांच्या बॅट मधून येतोय चौकार. Yes, thank you. फिक्र करता है क्यों, फिक्र से होता है क्या, आज कर ले खुद पे भरोसा फिर देख होता है क्या.
पहिल्या षटकामध्ये जबरदस्त बॅटिंग मैदानामध्ये करत असताना सचिन अप्पा साळुंखे मित्र समोर देगाव संघ 2 षटकार 2 चौकार आपल्याला पाहायला मिळालेत. यहाँ पर हा चांगला बॉल आहे, ही चांगली लाईन आहे. आउटसाइड द ऑफ स्टंप बॉडी पासून दूरवरती बॉल ठेवला, त्यानंतर बॉल टप्पा पडल्यानंतर स्विंग झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस पॉवर प्लेचं पहिली ओव्हर संपल्यानंतर तब्बल 21 धावा 2 षटकार 2 चौकार ठोकलेत. त्यामध्ये करण मडवी 4 बॉल फेस करत असताना 17 धावा बनवत आहेत. तर प्रसाद घरत 2 बॉल फेस करून एक बाउंड्री लगावलेली आहे. 6 षटकांची महत्वाची मॅच आहे. डिस्कशन केलं जाते. समोरच्या बाजूला देखील तगडी स्टारकास्ट आहे. समोरच्या बाजूला महेश नानगुडे आहेत, हे देखील विसरून चालणार नाही. त्यासोबत वासिक शेख याही खेळाडूचा खेळ आपल्याला पाहायचा आहे. त्यासोबत पुणे परिसरातून येत असताना अक्षरशः ज्या खेळाडूनं थैमान मांडलंय असा दत्ता, यही खेळाडूचा खेळ महत्वपूर्ण आहे. यहाँ पे एक बड़ा स्कोर, बड़ा हिट, बड़ी टोटल यहाँ पे देखने मिलेगी हमें. रोमांचकता यहाँ पे बढ़ती हुई, स्टेडियम दर्शकों से खचाखच भरा हुआ. यहाँ पर हाई वोल्टेज मैच है. यहाँ पर स्ट्रैटेजी पे स्ट्रैटेजी लगाई रखे हैं ये 2 शेर. यहाँ पे ओपनर बल्लेबाजी कर रहे, आतिशबाजी कर रहे. इस मैदान के अंदर आग तो बराबर की दोनों तरफ भी लगी हुई है. दोन्ही बाजूला तगडी स्टारकास्ट आहेत आणि खेळाडू सांगतात आम्ही देखील कच्च्या गरूचे चेले नाहीये, आमची देखील तालीम मजबूत आहे. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती नेहाल थुसामद या गोलंदाजानं कालच्या दिवसामध्ये निश्चित प्रभावित केलाय. परंतु कालची परिस्थिती वेगळी होती, कालची मॅच वेगळी होती, कालचा खेळ वेगळा होता. आज ग्रँड फिनाले मेगा फायनलचा दिवस आहे. सेमीफायनल दुसरी महत्वाची चालू आहे आणि निहाल थुसामद एक वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करण्यासाठी जाणले जातात. तर समोर मॅन इन फॉर्म या ग्राउंडवरचा आणि या खेळपट्टीचा पुरेपूर अंदाज आलेला, अर्थात करण मडवी. चांगलं बॅटल नेहाल वर्सेस करण. सेकंड ओव्हर स्टार्ट. ओ चांगला बॉल आपण पाहतो, फक्त बॉलला स्लॅश केलं. त्यानंतर क्षेत्ररक्षक आहेत, शॉर्ट थर्ड मॅन रिजन मध्ये बॉल फील्ड केला जाईल. सिंगल कंप्लीट केली जाते. नेहाल थुसामद या नावाभोवती का वलय निर्माण झाले किंवा हाही प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत का बनलाय हे पहिल्या बॉल वरती सांगतो. एक वेगवान बॉल मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. अँबॅसेडर एंडच्या साइडला जे स्टेडियमचं गेट आहे समोर एकदम स्ट्रेट, तिथं इंडिका लावलेली आहे. जर कोणाची असेल 9999 तर ती लवकरात लवकर काढायची आहे, कारण तिथून एंट्री होणार आहे महाराज साहेबांची. हो मैदानाच्या आतमध्ये निहाल थुसामद यांनी करामत केली आहे. प्रसाद घरत बॅक इन पवेलियन. पहिला झटका जबरदस्त लागलाय. निहाल थुसामदचा खूप चांगला बॉल, वेगवान बॉल. थँक्यू. 22 धावा धावफलकावरती असताना निहाल यांना सफलता मिळाली आहे आणि प्रसाद घरत एक जबरदस्त खेळाडू होता, परंतु एका बाउंड्री वरती थांबवलं आणि महत्वाची विकेट आली. फर्स्ट इनिंग मध्ये टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय दत्त परिवार वाडे या संघाचा आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतर बॅटिंगसाठी आमंत्रित केलं सचिन अप्पा साळुंखे मित्र समोर देगाव या संघाला आणि पहिला धक्का लागलाय. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होत आहे चैतन्य. देखेंगे यहाँ पे चैतन्य, बड़े खिलाड़ी, मंजे हुए खिलाड़ी सामना करेंगे इस गेंद का. अच्छा यहाँ पे डिफेंड किया 1 रन के लिए, पॉइंट की दिशा में यहाँ पे मिस फील्ड. यहाँ पर काफी बढ़िया स्ट्रैटेजी है यहाँ पर फील्डिंग टीम की, साथ ही साथ बल्लेबाज भी कुछ कम नहीं. यहाँ पर 101 बढ़कर रति महारथी खिलाड़ी स्टेडियम पर यहाँ पर मौजूद है. बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन, सक्सेसफुल ओवर यहाँ पे चलता हुआ. नेहाल थुसामद निश्चित एक जबरदस्त गोलंदाज आहे. समोर आता करण मडवी, चांगलं बॅटल. हा स्ट्रोक ऑन साइडला खेळला, वड शॉट या करण मडवीच्या बॅट मधून आलेला डीप लॉंग ऑन
क्लिअर करत असताना चौकार. क्लासिकल हिट पाहायला मिळाला. समोरच्या दिशेनं बॉल होता, ओव्हरपिच बॉल, मिनी हेलिकॉप्टर पाहायला मिळाला, डीप लॉंग ऑन रिजन फोडलाय. आणि करण मडवी या खेळाडूंना सांगितलंय समोरून किती दबाव असेल तरी देखील मी या मॅच मध्ये चांगल्या पद्धतीनं अगदी आक्रमणच करेल. आणि ते आक्रमणाची भाषा बोलत असताना करण हा स्ट्रोक समोर तिच्या दिशेनं वळून शॉट यार, द शॉट ऑफ द नाईट. ऑन दी राइज, डाउन दी ग्राउंड, क्रॅकिंग स्ट्रोक, डीप लॉंग ऑफच्या पलीकडचा जबरदस्त प्रहार. तब्बल धाव फलकावरती 33 धावा आणि पर्सनली 7 बॉल मध्ये 28 धावा बनवत असताना करण मडवी, गावदेव गावठाण, जिल्हा रायगड. टीम सचिन अप्पा साळुंखे संघासाठी खूप चांगली बॅटिंग. हा चांगला बॉल आहे. यहाँ पर फील्डर मौजूद. ही लाइन चांगली आहे. आउटसाइड द ऑफ स्टंप बॉल ठेवला आणि एक अच्छा कमबैक होगा सर. यहाँ पर गेंदबाज भी कुछ कम नहीं, एक छक्का खाया तो अच्छा कमबैक किया. यहाँ पे स्कोर 34 रन्स अभी तक हो चुके हैं 2 ओव्हर के समाप्ति पर. एक चांगला करंट रन रेट आहे. 17 धावांचा करंट रन रेट मेंटेन ठेवलेला आहे. 34 धावा धावफलकावरती लागतायत. आणि करण मडवी ज्या पद्धतीने खेळतोय, सेट ऑन फायर किंवा पुरेपूर खेळपट्टीवरती सेट आहेत आणि त्या रिदम मध्ये चांगल्या मोमेंटम मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही येणारे 24 बॉल महत्वाचे आहेत. 24 डिलीवरीज रिमेनिंग. क्या लगता है अनिकेत सर आपको, क्या ये टोटल काफी तगड़ा टोटल होगा? किस तरह का स्कोर यहाँ पे आप यहाँ पे सोचते हो? मेरे ख्याल से यहाँ पे अबाउ 90 स्कोर जाना चाहिए. सुरुवात चांगली झाली आहे, परंतु समोरच्या बाजूला देखील गोलंदाज कसलेले आहेत. वासिक शेख सारखा गोलंदाज या संघामध्ये आहे, त्यासोबत डॉन गोलंदाजी करू शकतात. सनी कसबेचे एक षटक आपण पाहणार आहोत. यानंतर निहाल तुसाबत देखील ऑब्विसली एक षटक डिलिव्हर करू शकतो. पण त्यामध्ये गोलंदाजी मध्ये कशा पद्धतीने चेंजेस केले जातील हे पाहणं गरजेचं आहे. परंतु ब्रेक थ्रू आता गरजेचं आहे. टीम दत्त परिवार यावेळेस लागल्यानंतर बिग विकेट डाऊन. करण मडवी डाऊन बॅक टू पवेलियन. जे आपण चर्चा केली ब्रेक थ्रू साठी जाणं गरजेचं आहे आणि या ठिकाणी वासिक शेख या खेळाडूनं प्रभावित केले. करण मडवी या खेळाडूचा खेळ थांबवलेला आहे. यहाँ अटैक के लिए लाया था वासिक शेख को और यहाँ पे उम्मीदें और यहाँ पे एक सक्सेसफुल गेंदबाज फिर एक बार वासिक. जब जब वासिक को लाया जाया है बॉलिंग अटैक के लिए, तब तब अच्छी कामगिरी यहाँ पर उनके गेंदबाजी से झलकती हुई. काफी विश्वास कप्तान का उनके ऊपर. इसी दरमियान देखेंगे वासिक की गेंद. वेरी फर्स्ट बॉल अटैक किया. देखेंगे अगली गेंद. ये लगा दिया. फिर एक बार गेंद हवा में. यहाँ पे घातक हो सकता था, लेकिन 1 रन यहाँ पे चुरा ली है. यहाँ पर प्रेशराइज बैटिंग, अंडर प्रेशर यहाँ पे बैटिंग होता हुआ साफ झलक रहा है. यहाँ पे दोनों टीम के ऊपर काफी प्रेशर है. मैच का टेम्परामेंट दोनों टीम ने बनाया रखा है. 50-50% यहाँ पर दिख रहा है. थोड़ा सा हल्का सा बदलाव फील्डिंग में. यहाँ पर थर्ड मैन को थोड़ा अंदर लाया गया है. स्कोर रीजन का खिलाड़ी लाइन टच यहाँ पे. अगली गेंद वासिक यहाँ पर फील्डिंग में थोड़ा सा बदलाव करते हुए चतुराई भरी गेंदबाजी का प्रदर्शन यहाँ पर. ओ ये बड़ा हिट लगाने की कोशिश जरूर की थी, लेकिन बल्लेबाज को चकमा दिया अपनी चतुराई भरी गेंदबाजी से.
काफी ऊंचे लंबे कद वाले खिलाड़ी वासिक शेख, अपनी हाइट का इस्तेमाल पेस जनरेट करने के लिए उन्हें अच्छा मिलता है, मजबूत कंधे हैं उनके। ये यहाँ पे पटकी हुई गेंद, स्लोअर गेंद थी, यहाँ पर वार्निंग दी जा रही है यहाँ पर अंपायर द्वारा। इस तरह की गेंदबाजी करना इतना आसान नहीं होता है, खास तौर पर ऐसे सेमीफाइनल के मैचेस में। खिलाड़ी यहाँ पर बड़े, सभी आइकॉन, सभी बड़े खिलाड़ी, माहिर खिलाड़ी, मंजे हुए खिलाड़ी, और इन खिलाड़ियों का मैच देखने के लिए दर्शक भी काफी उत्सुक। ये रिवर्सअप का मौका था, यहां पर डॉट गेंद, बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन। स्कोर अभी तक 35 रन्स हो चुके हैं। पहली गेंद पे विकेट, दूसरी गेंद सिंगल, और ये 3 डॉट। देखेंगे इस ओवर की आखिरी गेंद वासिक शेख क्या करते हैं। काफी अंकुश उनके हाथों में, पूरा कंट्रोल बैट्समैन के ऊपर का। ये यहां पर निश्चित ही वाइट मिलेगी, काफी लंबी वाइट। मात्र एक गेंद इस ओवर की बची है। बड़ा प्रहार करने की कोशिश लेग साइड की तरफ, यहां पर 1 रन मिलेगा। जी हां, जब रन नहीं आते तब बड़ा प्रहार किया जाता है, वही प्रहार करने की कोशिश। यहां पर ओवर की समाप्ति होती हुई 37 रन्स, 2 विकेट हो गए 3 ओवर की समाप्ति पर। काफी अच्छा ओवर, सक्सेसफुल ओवर, काफी कम रन दिए हैं, मात्र 3 रन इस ओवर में आए हैं, और ये विकेट भी लिया है इन्होंने इस विकेट ओवर में। क्या लगता है अनिकेत आपको इस ओवर को देखकर? वासिक यांच्या गोलंदाजीमध्ये ती परफेक्ट किंवा व्हेरिएशन्स आहेत, वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करत असतात, आणि एक जो बाउन्सर हाताळला ना, अगदी अनएक्सपेक्टेड बाउन्स होता फलंदाजासमोर, आणि तो बाउन्सर नंतर वेगाची दाहकता दाखवली। परंतु या संघामध्ये बॉलिंगमध्ये लाईनअप आहे, खूप चांगले मोठे खेळाडू बॉलिंगच्या साठी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। खास करून रोहन खरात जबरदस्त खेळाडू आहे। रोहन खरात या खेळाडूचा विचार केला तर अगदी 14व्या 15व्या वर्षापासून टेनिस क्रिकेटची सेवा करत असताना या खेळाडूला आपण पाहिले, आणि दोन्ही बाजूला बॉल इतका कट करतो, इतका स्विंग करतो, ती त्यानं निश्चित स्वतःवरती कौशल्य निर्माण केले, तो अभ्यास, तो सराव, आणि त्यानंतर रोहननं स्वतःच्या नावाभोवती वलय निर्माण केलेलं आहे। पिंपरी चिंचवड परिसरातून हा खेळाडू दाखल झाला आणि आता संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वावरती राज्य करतोय। गोलंदाजी ट्रॅक वरती ओव्हर नंबर 4, रोहन खरात वर्सेस चैतन्य असं बॅटल। एक चांगला गोलंदाज, आणि निश्चित आपण पाहतो प्रेक्षकांची तोबा गर्दी आहे, आणि श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले मित्र समूह सातारा यांच्याकडून आपल्या सर्वांचं स्वागत। पहिल्याच बॉल वरती भव्य स्वागत, रोहन वरती चढवला हल्ला, आणि हा हल्ला भयानक आहे। चैतन्य यांच्या बॅट मधून आलेला धमाका। क्लासिकल बॅटिंग मैदानामध्ये पहिल्याच बॉल वरती हिट केलाय, आणि तो फलंदाजाला सुपर हिट करतोय। रोहन खरात यांचा विचार केला तर हे देखील कसलेले गोलंदाज आहेत, परंतु चैतन्य पहिल्या बॉल वरती प्रेशर बनवतायत। त्यानंतर शफल झाले, ऑन साइडला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये, एक सिंगल कंप्लीट केली जाईल। 1 के 7 कहाणी आगे, 1 के 7 कारवा आगे। तब्बल
44 धावा धावफलकावरती लागतायत. लॉस ऑफ 2 विकेट. ज्या पद्धतीनं हमराज अर्थात आपण पाहू शकतो मृत्युंजय संघाचे खेळाडू आहेत ऋषी झोरी क्षेत्ररक्षण बदलतायत. हर छोटा बदलाव बडी कामयाबी का हिस्सा होता है असं म्हटलं जातं आणि ते छोटे छोटे बदल मैदानामध्ये चालू झालेत. सचिन अप्पा साळुंके संघासाठी अर्थात करण मडवी बाद झाले, परंतु तदनंतर मैदानाच्या आतमध्ये चैतन्य यांच्यावरची जबाबदारी वाढली आहे. त्यांच्यासोबत साईश म्हात्रे. हो लगातार यावेळेस मात्र चांगला बॉल हाताळलाय साईश यांच्या विरोधामध्ये. करण या ठिकाणी आपण पाहू शकतो रोहन खरात चांगली गोलंदाजी करतायत. बॉल स्विंग होतोय आणि इथं स्ट्रगल मध्ये जाणवले साईश म्हात्रे उरण परिसरातले खेळाडू आहेत. हो याही वेळेसचा बॉल अनएक्सपेक्टेड स्विंग. एक सिंगल कंप्लीट केली जाईल 1 के 7 कहाणी आगे. आणि ज्या पद्धतीने पहिल्या बॉल वरती षटकार ठोकला, परंतु तदनंतर मात्र रोहन खरात यांनी कमबॅक केलंय आणि काय या खेळाडूला टेनिस क्रिकेट मधला फिरकीचा जादूगार म्हटलं जातं हे सांगितलंय. पंचेचाळीस धावा धावफलकावरती. दादा महाराज चषक श्रीमंत छत्रपती प्रताप सिंहराजे दादा महाराज भोसले स्मृती चषक 2025 चा थरार आणि निश्चित आपण पाहतो मुख्य आयोजक आहेत श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले मित्र समूह सातारा आणि त्याच्या सोबतीनं सहआयोजक सातारा जिल्हा क्रिकेट असोसिएशन यांच्या संकल्पनेतून साकार होणारा हा देखना सोहळा. आई स्ट्रोक फसतोय याही वेळेस बॅकवर्ड रिजन मध्ये बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक वासिक धावतोय बॉलला फील्ड करण्यासाठी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न रिस्की डबल होऊ शकते का, परंतु 2 धावा मैदानामध्ये कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन विकेट. थ्रो थोडासा वाईड आला किंवा क्रॉस आला, तदनंतर बॉल पर्यंत पोहोचले आणि 2 धावा या ठिकाणी दोन्ही खेळाडू स्वतःच्या घरट्यामध्ये सुरक्षित पोहोचत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 षटकांचा खेळ संपला. 4 ओव्हरच्या अखेरीस धाव फलकावरती 47 धावा आहेत. 47 लॉस ऑफ 2 विकेट. येणारे 12 बॉल खूप इम्पॉर्टंट आहेत आणि या 12 बॉल मध्ये महत्वाच्या क्षणी आता कुणाची गोलंदाजी असेल, कारण विकल्प खूप आहेत. सनी कसबे गोलंदाजी करू शकतात, त्यासोबत वासिक यांचा देखील विचार केला जाऊ शकतो. रोहन यांनी आत्ताच ओव्हर डिलिव्हर केली आहे, त्यामुळे आता कुणाला गोलंदाजीसाठी प्राचारण केलं जाईल हे देखील पाहायचंय. डॉन देखील गोलंदाजीसाठी आपल्याला आणि पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती ज्या खेळाडूने सफल षटक हाताळलं अर्थात वेगावरती सवार होऊन गोलंदाजी केली, पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती आमंत्रित केले वासिक शेख प्लेअर फ्रॉम पुणे. जॉन सर आपल्या सोबत आहेत. वासिक बॉलिंग ट्रॅक वरती आलेत. 47 धावा लागलेल्या आहेत. काय सांगाल या मॅच बद्दल, या इनिंग बद्दल आणि या ओव्हर बद्दल? जी हाँ, जिन्होंने अच्छा ओवर किया, पहली गेंद पर विकेट लिया, 1 रन दिया, मात्र 3 रन उन्होंने दिए थे. काफी कंजूसी ओवर की थी. देखेंगे इस बार भी यही आशा है, इसीलिए बॉलिंग अटैक के लिए लाए. इसी दरमियान वासिक शेख, पहली गेंद पटकी हुई, लेग साइड की दिशा में खेला हुआ शॉट और ये जाएगी 4 रन के लिए. इस बार यहाँ पे जी हाँ, इस बार बल्लेबाज ने यहाँ पे पनिशमेंट किया है. दरमियान अगली गेंद, ओ यहाँ पे बड़ा हिट, फ्लिक ऑफ द रिस्ट, बड़ा हिट, 6 रन मिलेंगे यहाँ पर. फ्लिक ऑफ द रिस्ट, मनगटातली ताकद, फक्त दिशा दाखवली. ऑन साइडला कलायोंका उपयोग. व्हाट अ शॉट यार, फुल टॉस बॉल होता, ऑन साइडला हिट केला, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार. यहाँ पे खूबसूरत सा शॉट, पैडल स्वीप. पहली गेंद पे चौका, दूसरी गेंद पे छक्का. अब यहाँ पे देखा जाएगा. बल्लेबाज का फॉर्म मुझे तो ऐसा लग रहा है कि वापस आ चुका है. यहाँ पे वासिक शेख क्या करिश्माई गेंदबाजी करेंगे, रोक पाएंगे इस बल्लेबाज को. दरमियान वासिक शेख, ओ ये बड़ा हिट खेलने की कोशिश, यहाँ पर आउटसाइड एज.
एक रन से संतुष्ट। जी हाँ, चांगला अच्छी comeback आहे. कमबॅक, खूप चांगला गेंदबाजी comeback में पाहायला अच्छा मिळाला. परिवर्तन। आउटसाइड द ऑफ स्टंप बॉल ठेवला बॉडी पासून दूर वरती आणि त्यानंतर बॅटची एज घेतल्यानंतर बॅकवर्ड रिजन मध्ये बॉल स्टॉप केला जातोय. यहाँ पे थोड़ा सा साइड में चेंज किया है, पहले राउंड द विकेट कर रहे थे, अब ओवर द विकेट गेंदबाजी करेंगे। वेगवान बॉल, जबरदस्त बॉलिंग वासिक शेख यांच्या माध्यमातून केली जाते आणि कमबॅक केलंय. 2 मोठे फटके आले पहिल्या 2 चेंडूंवरती, त्यानंतर मात्र नेक्स्ट 2 बॉल खूप चांगले हाताळताना वासिक आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि खऱ्या अर्थानं मोमेंटम शिफ्ट करण्याचा प्रयत्न आहे. 58 रन्स 58 धावा फलकावरती असताना षटक क्रमांक 5 चा खेळ प्रगती पथावरती आहे. 6 षटकांची मॅच लिमिटेड ओव्हर्स क्रिकेट. हा स्टोक पहा, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, बॉलला फील्ड करतील. एक सिंगल मिळेल, 1 के 7 कहाणी आगे. आणि ज्या पद्धतीनं एक एक धाव देखील महत्वाची आहे. अकेले हम कागज है मिल जाए तो किताब है, अकेले हम धागा है मिल जाए तो चादर है, अकेले हम बूंद है मिल जाए तो सागर है. एकत्र आल्यानंतर हा देखना सोहळा साकार होत असतो. दादा महाराज चषकचं जबरदस्त पर्व. ऑन दी राइज डाऊन दी ग्राउंड. क्षेत्ररक्षक आले तिथं, बॉलला फील्ड केला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, डायरेक्ट हिटचा. खूप चांगला थ्रो मैदानामध्ये अपील केलंय पंचांनी, अजूनही स्पष्ट अपील या ठिकाणी खारिज केलेला आहे, परंतु रिस्की डबल मैदानामध्ये गुड रनिंग बिटवीन विकेट. वासिक यांच्याकडून खूप चांगला थ्रो मैदानामध्ये पाहायला मिळाला आणि धाव फलकावरती धावा लागतायत. येस, आतापर्यंत 59 धावा आहेत, परंतु या 2 धावा अजून ऍड केलेल्या नाहीयेत. इथं थर्ड अंपायर रिव्ह्यू घेतलेला आहे मेन स्क्रीनवर. क्रेनपाशी बसलेले सगळे प्रेक्षक तिथून लांब जायचंय. स्क्रीनच्या तिथं पण डायरेक्ट वर बसू नका. स्क्रीनच्या फायनल डिसिजन येतो, इट्स अ नॉट आउट. डॉल्बी सिस्टीमच्या इथं कुणी बसू नका. प्रेक्षकांना विनंती स्क्रीनच्या आहे, पडद्यापाशी पण कुणी बसू नये. प्रेक्षकांना विनंती आहे, नॉट आउट, इट्स अ नॉट आउट. थोडंसं साईडला थांबायचं आहे. चला मॅच स्टार्ट ठेवा, इट्स अ नॉट आउट. जी हाँ, यहाँ पे 61 रन हो चुके हैं 2 विकेट के नुकसान पर. मेन स्क्रीन वरती आपण पाहू शकतो, पहा त्या बॉलचा रिप्ले, त्यानंतर खूप चांगला थ्रो आला आणि मेन स्क्रीन वरती आपण पाहतोय स्लो मोशनच्या माध्यमातून सातारा 70 या चॅनेल द्वारे डायरेक्ट हिट खूप चांगला, परंतु त्या रिजन मध्ये फलंदाज पोहोचलेत. साइड अँगल न पाहू शकतो. या हिट होण्याआधीच आपल्या घरट्यामध्ये सुरक्षित आहेत फलंदाज सेफ. निश्चित खूप चांगला कॅमेरा वर्क केले गेले आतापर्यंत सातारा 70 चॅनेलच्या माध्यमातून. सोनू सालवलकर आणि त्यांच्या सोबतीनं कॅमेरा वर्क खूप चांगला आहे. त्यासोबत विक्रम बॉन्ड यांचं चांगलं काम आणि त्यासोबतच आपण पाहू शकतो स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये चंद्रमणी बनसोडे सर आहेत. मुख्य पंचांच्या भूमिकेत जर पाहिलं आपण तर व्हिडिओ अनालिसिस अर्थात BCCI साठी मयूर सर ज्यांनी काम केले ते आपल्याला पाहायला मिळालेत आतापर्यंत. सगळ्यांची इर्शाद बागवान सर यांनी देखील खूप मेहनत घेतलेली आहे आणि हा स्पर्धा निश्चित पुढे नेलेल्या आहेत. त्याचप्रमाणे पोतेकर सर असतील, सय्यद सर असतील, यांची देखील खूप चांगली साथ लाभली. 61 धाव फलकावरती, लॉस ऑफ 2 विकेट. सचिन माने यांचं देखील सहकार्य आहे. डॉक्टर झुंजार कदम सर यांच्या माध्यमातून देखील सहकार्य पाहायला मिळाले. इट्स अ विकेट. आणि संपूर्ण श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले मित्र समूह सातारा यांच्या एक चांगलं आणि नेटकं आयोजन सातारकरांनीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या स्पर्धेची चर्चा आहे.
महाराष्ट्राच्याच नव्हे तर बाहेर देखील आपण या स्पर्धेवरती प्रेम करणारे अनेक प्रेक्षक वर्ग युट्यूबच्या माध्यमातून जुळलेत. आपलं मनापासून स्वागत. त्याचप्रमाणे सातारचे प्रेक्षक दर्दी आहेत आणि दर्दी आहेत म्हणूनच गर्दी केलेली आहे. खेळाडू कोणत्या गावचं हे पाहिलं जात नाही, मात्र खेळाडूचा खेळ पाहिला जातो आणि त्यानंतर प्रोत्साहन दिलं जातं. त्या खेळाडूला अक्षरशः साताऱ्यामध्ये डोक्यावरती घेतलं जातं. हे सातारकरांचं वैशिष्ट्य आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालेले आहेत जय बनकर. अकलूज आणि जिल्हा आहे सोलापूर. अकलूज परिसरामध्ये या खेळाडूनं सिमेंट क्रिकेटवरचं क्रिकेट गाजवलंय, परंतु आता मैदानाच्या आतमध्ये याही ग्राउंडवरती खूप चांगल्या पद्धतीनं फलंदाजी करण्यासाठी जाणले जातात. परंतु समोर नेहाल थुसामत सारखा गोलंदाज आहे. इच्छाशक्ती असते तिथं मार्ग सापडतो आणि जिथं लढाई विचारांची असते तिथं सत्यज्ञान आणि अनुभव ब्रह्मास्त्राप्रमाणेच वापरता येतं आणि तो अनुभव आता तुम्हाला ब्रह्मास्त्राप्रमाणे वापरायचा आहे. बॉलिंग ट्रॅकवरती निहाल थुसामत राईट आर्म राऊंड द विकेट. पहिलाच बॉल वेगवान बॉल. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. हो डायरेक्ट हिट. खूप चांगला हिट आणि फलंदाजाला पाठवलंय माघारी. सुंदर असा थ्रो. जबरदस्त डायरेक्ट हिट मेन स्क्रीन वरती. जबरदस्त हिट पाहिला आपण युट्यूबच्या माध्यमातून किंवा स्क्रीनवरती देखील तो हिट पाहू शकतो आपण. अप्रतिम थ्रो आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतर फलंदाज बाद झाले. साईश म्हात्रे उरणचा खेळाडू बाद होतोय आणि मैदानाच्या आतमध्ये नवीन खेळाडू दाखल होईल अक्षय पवार. पॉवर ऑफ पवार. अक्षय पवार मैदानामध्ये 2 बॉल आणि 2 विकेट आलेले आहेत. त्यामध्ये एक रनआउटची विकेट आणि एक आपण पाहतो क्लीन बोल्ड मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. नेहाल थुसामत या खेळाडूचं निश्चित कौतुक आहे. खूप चांगला मोमेंटम शिफ्ट केलाय. अजूनही स्लॉग ओव्हर आणि डेथ ओव्हर आहे आणि खऱ्या अर्थानं ग्रँड फिनालेची महत्वाची मॅच आणि त्यासाठी मयूर क्रिकेट क्लब सातारा हा ग्रँड फिनाले मध्ये जरूर पोहोचलाय. परंतु या सेमीफायनल मध्ये कोण असेल मेगा फायनलिस्ट संघ हे आपण पाहणार आहोत. अजूनही 4 बॉल आहेत. फायटिंग टोटल उभी करण्याचा प्रयत्न केला जाईल का? करण मडवी बाद झाल्यानंतर धावसंख्येला ब्रेक लावण्यामध्ये यश आलेला आहे दत्त परिवार वाडे या संघाला. यावेळेसचा बॉल फटका फसलाय. त्यानंतर बॉलला थांबवून लॉंग स्टॉप रिजन मध्ये कोणती धाव घेतलेली नाहीये. डॉट बॉल आले. स्लॉग ओव्हर डेथ ओव्हर मध्ये 3 बॉल मध्ये कोणतीही धाव नाहीये. आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त वाटू देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीत. संकटावरती अशा प्रकारे तुटून पडायचंय की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे आणि इतिहास घडवण्यासाठी हे 2 संघातले खेळाडू एकमेकांच्या समोर. हो यावेळेसचा बॉल टप्पा पडतोय आणि सरळ यष्टीरक्षकाकडे चाललाय. एक सिंगल मिळेल आणि सिंगल के साथ कहाणी आगे कारवा आगे. 22 सिंगल मैदानामध्ये आणि आता केवळ 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे पहिल्या इनिंग मधला. अंत भला तो सब कुछ भला. फायटिंग टोटल उभी राहील का? 2 मध्ये एक तरी मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न होईल का हे पाहायचंय. परंतु निहाल तुसामत स्लॉग ओव्हर काय डिलिव्हर केली या पठ्ठ्यानं. पुण्यातला हा खेळाडू अंडर प्रेशर महत्वाच्या क्षणी महत्वाच्या मॅच मध्ये अप्रतिम गोलंदाजी. क्षेत्ररक्षणामध्ये बरेचसे चेंजेस केलेत. आता डीप मिड विकेट आपल्याला पाहायला मिळतोय डावखुरे हाताच्या फलंदाजासाठी. हो यावेळेसचा बॉल टप्पा पडला आणि थोडीशी उंची पाहायला मिळाली. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल. व्हॉट बॉलिंग यार. केवळ आतापर्यंत एकच धाव 2 विकेट आलेले आहेत. शेवटचा बॉल अजूनही गोल्डन बॉल ऑफ द इनिंग. सुंदर अशी कॉमेंट्री करतायत आमचे मित्र अनिकेत. लाजवाब कॉमेंट्री जॉन यांचे सुद्धा. धन्यवाद धर्मा सर. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. प्रेक्षक स्टेडियम खचाखच भरलेलं आहे. लाखोच्या संख्येने उपस्थित. यावेळेसचा बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. दिलगर्तीकर बॅट आहे. दिशाहीन गोलंदाजी. वाईट बॉल येतोय. आयुष्यामध्ये
आयुष्यामध्ये असं म्हटलं जातं ना, वेग तुमचा साधारण असला तरी चालेल परंतु दिशा चांगली असली पाहिजे. परंतु इथं दिशा भरकटली. एक्स्ट्रा रन अवांतर धावेनं दंडित केलं जाईल आणि शेवटचा चेंडू. करंट रन रेट 10.8 चांगला आहे. बाउंड्री लाईनचे जेवढे प्रेक्षक आहे त्यांनी गॅलरीत बसलं तर फार बरं होईल. बसायची व्यवस्था केलेली आहे. गेट ओपन केलेला आहे. चांगला बॉल, डॉट बॉल, निर्धाव बॉल आणि धाव फलक 63 वरती थांबला. केवळ या ओव्हर मध्ये 2च धावा दिल्या आणि महत्वाच्या विकेट घेतलेल्या आहेत. स्टेडियमने रेकॉर्ड तोडलेला आहे आज फायनल मॅचचं. प्रेक्षकांनी खचाखच भरलेलं आहे. सचिन अप्पा साळुंखे मित्र समूह देगाव या दोन संघांमधली तगडी लढाई. करण मडवी बाद झाले त्यानंतर डाव सावरण्याचा प्रयत्न केला मिडल ऑर्डर मध्ये परंतु धाव फलकाला आकार देखील आणलाय. फायटिंग टोटल उभी राहिलेली आहे. क्रिकेटचा महाप्रचंड सोहळा, क्रिकेटचा महारणकंदन अफाट अशा मैदानी तू येशी वेळोवेळी. डाव तुझा येताच जमविशी आपली खेळी. काळ करी बघ गोलंदाजी संकट चेंडू फेकी. भवताली तव झेल घ्यावया जो तो फासे टाकी. मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव. या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाव. चतुर आणि सावध तोच इथे रंगला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. 36 चेंडू 64 धावा. सेमीफायनल क्रमांक 2 दुसरी महत्वाची मॅच.
सचिन अप्पा साळुंके मित्रसमोर देगाव हा संगम वेग आपण जर पाहिलं तर बॉलिंगच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आहे. तर ग्रँड फिनालेमध्ये प्रवेश करणारा पहिला संघ आपल्याला पाहायला मिळालाय तो अर्थात मयूर क्रिकेट क्लब सातारा. या संघाने दिमागदारपणे ग्रँड फिनालेमध्ये प्रवेश केलेला आहे. 36 चेंडू 64 धावा असं समीकरण. जिंदगी आजमाती भी उसी को है जो हर कदम पर हर मोड़ पर चलना जानते हैं. कुछ पाकर तो हर कोई मुस्कुराता है मेरे दोस्तों, लेकिन शायद जिंदगी उसी की होती है जो कुछ खोकर भी मुस्कुराना जानते हैं. खिंडवाडी संघ अर्थात जानाई माळी संघाला प्रभावाला सामोरं जावं लागलं. जरूर विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटून उठेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. मॅच स्टार्ट, मॅच ऑन, गेम ऑन. अनिकेत सर, जसं नवरदेवाला वाजवत वाजवत आत आणलं जातं तसं हे दोन फलंदाज वाजवत वाजवत आत आणलेले आहेत. पाहायचं आता काय होतंय. निश्चित गायकवाड सर देखील आपल्या सोबत जुळलेले आहेत. ज्या पद्धतीनं अगदी साताऱ्यामध्ये सर्व खेळाडूंचा सन्मान केला जातो, साताऱ्यामध्ये रिस्पेक्ट केला जातो आणि ही स्पर्धा निश्चित सातारकरांना डोक्यावरती घेतलेली आहे. श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह राजे दादा महाराज स्फूर्ती चषक 2025 मानाचं चषक आहे. 23वं वर्ष आहे. सुंदर चाललेल्या स्पर्धा आहेत. पाहायचं आता काय होत आहे. यस, मॅच स्टार्ट, गेम ऑन. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर आहेत इरामन, प्लेअर फ्रॉम पनवेल, जिल्हा रायगड. समोर आपण पाहतोय वासिक शेख. पहिला बॉल 3, 2, 1 लेट्स प्ले. पहिलाच बॉल वेल लेफ्ट केलाय, सोडून दिलाय. यस, कोणती छेडखाली केलेली नाहीये. पण इर्शाद बागवान सर कळवतात इट्स अ वाईड बॉल. जमिलेला दोन्ही हात समांतर आपल्याला अवांतर धाव स्कोर बोर्डवरती अंकित केली जाईल आणि सुरुवात अवांतर धावेनं झालेली आहे. एक धाव फलकावरती. शून्यातून विश्व निर्माण होतं, एक संकल्पना आहे. शून्यातून एक ही धाव संख्या लागली धाव फलकावरती. यावेळेस गॅप मध्ये स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत, परंतु बनतील प्रेक्षक. पहिला चौकार वासिकच्या बॅट मधून येलेला लाजवाब हिट, क्लासिकल हिट चौकार येतोय. जबरदस्त स्ट्रोक मैदानामध्ये पाहायला मिळाला. डीप लॉन्ग ऑफ रीजन गॅप शोधलाय. फिक्र करता है क्यों, फिक्र से होता है क्या, आज कर ले खुद पे भरोसा फिर देख होता है क्या. बाउंड्री आली आहे. 5 धावा धाव फलकावरती लागतायत. इरामन इज द बॉलर, लेफ्ट आर्म अराउंड दी विकेट. यावेळेस समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड राईट हँडेड बॅट्समनच्या विरोधावरती आपण पाहू शकतो. साइड स्क्रीनला भेदत लगातारचा दुसरा चौकार. राईट आर्म ओव्हर द विकेट साठी गोलंदाज आले. त्यानंतर समोरच्या दिशेने स्टँड अँड डिलिव्हर. व्हॉट अ शॉट यार. बॉलला थांबवण्याचा प्रयत्न झाला इरामन यांच्याकडून, परंतु फॉलोअर थ्रू मध्ये थांबवू शकले नाहीत. अगदी वाऱ्याच्या वेगानं ट्रेस लाईक अ बुलेट, बंदुकीच्या गोळीत प्रमाणे वेग धारण केला आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. 4 धावांसाठी 2 चौकार आल्यानंतर डिस्कशन केलेलं जाईल. जी हाँ, यहाँ पर इरादे पक्के हैं. यहाँ पर बड़े स्ट्रोक लगाएंगे, रन को चेस करेंगे. यहाँ पर यहाँ पे खास तौर पर ऐसे ऊंचे लंबे कद वाले खिलाड़ी अगर बैटिंग कर रहे तो यहाँ पे कुछ इतनी आसानी से, देखिए पहला जो बॉल उन्होंने खेला था कितनी आसानी से खेला था, पंच किया था, दूसरी गेंद को भी पंच किया. संघर्ष केला जातोय मैदानामध्ये आणि दोन्ही संघांमध्ये तगडी स्टारकास्ट आहेत. कमबॅक करणं गोलंदाज देखील जाणतात. टप्प्याचा बॉल ऑन साइडला, बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन, गॅप मध्ये बॉल. कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. दत्त परिवार वाडे संघाचा जल्लोष. वासिकच्या बॅटमधून तिसरा चौकार. अगर गेंद यहाँ पे टप्पा खाती है, शरीर के पास आती है, तो उसे पुल किया जाता है. ये अच्छी तरह से जानते हैं ये खिलाड़ी. यहाँ पर पुल है, परफेक्ट पुल, सक्सेसफुल, मॅग्निफिसंट हिट. वासिकच्या बॅटमधून तिसरा चौकार. लगातारचे 3 चौकार आणि या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं ना तर चौकारांची हॅट्रिक देखील त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळते. टोटल 13 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत. षटक क्रमांक 1 चा खेळ प्रगतीपथावरती. इरामन, पनवेल, जिल्हा रायगड. आता यांना मात्र कमबॅक करावं लागेल. ज्या पद्धतीनं इरामन यांच्या नावाला देखील खूप मोठ्या स्पर्धांमध्ये आपण खेळत असताना या खेळाडूला पाहिलेलं आहे.
खोलवर टप्प्याचा बॉल, ही लाईन चांगली आहे. अगदी खोलवर टप्प्याचा बॉल पेश केला. सिंगल कंप्लीट, सेन्सिबल क्रिकेट, मॅच्युअर क्रिकेट. आणि आता एक सिंगल कंप्लीट झाल्यानंतर मुळशीचा बकासूर, मुळशीचा ढाण्या वाघ, डावकुऱ्या हाताचा खेळाडू महेश नानगुडे इज ऑन बॅटिंग मार्क. महेश नानगुडे याही खेळाडूंना निश्चित सातारकरांच्या मनावरती अधिराज्य गाजवले. तर समोर इरामन हा खेळाडू आहे. चांगलं बॅटल आहे. दत्त परिवार वाडे वर्सेस सचिन अप्पा साळुंखे. दोन्ही संघांमध्ये तगडी स्टारकास्ट. पहिलाच बॉल महेश नानगुडेच्या बॅट मधून आलेला, पहिला सौदाच्या डगआउटला दिले सलामी. चौकार. कवर की दिशा में खेला हुआ शॉट, जबरदस्त शॉट यहाँ पर, जबरदस्त प्रहार होता. अप्रतिम स्ट्रोक मैदानामध्ये. ये जो बल्लेबाज है काबिल तारीफ है यहाँ पर. महेश नानगुडे नाव आहे महेश नानगुडे. फ्री हिट खेलता है, फ्री खेलता है. छोटा पॅकेट बडा धमाका असं देखील म्हटलं जातं. हाईट छोटी मात्र फाईट मोठी. आणि पहिल्याच बॉल वरती चौकार खेळलाय. आणि या हंगामामध्ये सगळ्यात जास्त चर्चेमध्ये नाव असणारं नाव म्हणजेच महेश. अनिकेत सर, तुम्हाला असं म्हणायचं आहे, मूर्ती लहान पण कीर्ती महान. यस, असा हा खेळाडू. 18 धावा धावफलकावरती. 18 रन्स आर ऑन द बोर्ड. जबरदस्त बॅटल मैदानामध्ये, परंतु आता ब्रेक थ्रूच्या शोधामध्ये असणं गरजेचं आहे. इरामन लास्ट बॉल पेश करतायत. हा बॉल सेन्सिबली खेळा. ऑन साइडला फक्त दिशा दाखवली. एक धाव कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 1 के साथ 2 भी कंप्लीट. 2 धावांच्या मदतीनं पहिल्या षटकाच्या अखेरीस तब्बल 20 धावा. या ओव्हरमध्ये चौकार आले 4. त्यामध्ये 3 चौकार वासिक यांच्या बॅटमधून तर 1 चौकार महेश यांच्या बॅटमधून. आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस तब्बल 20 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. परंतु मॅच अजूनही संपलेली नाही. शर्यत अजून संपली नाही, कारण मी अजून जिंकलो नाही. हारना भी मंजूर है, हमें बस संघर्ष में दम होना चाहिए. इतिहास पराभवाची सुद्धा नोंद घेतो, फक्त संघर्षामध्ये तेवढा दम असणं गरजेचं आहे. इक्वेशन मांडूया आता. करंट रन रेट 20 आहे, रिक्वायर्ड रन रेट 8.80, म्हणजे येणारे 30 बॉल आणि 44 धावांची गरज आहे. इथून पुढे मॅच कमबॅक होऊ शकतो. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची इच्छा असावी, कारण नशीब बदलो ना बदलो वेळ नक्की बदलते. आणि ती वेळ दोन्ही संघांकडे आहे, ती वेळ दोन्ही खेळाडूंकडे आहे. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले मित्र समूह आयोजित दादा महाराज स्मृती चषक. पहा नियोजन किती छान आहे. आपण ह्या स्पर्धा पाहतोय ते असं वाटतंय की आपण नॅशनलच्या स्पर्धा पाहतोय. सुंदर असं लावलेलं स्क्रीन आहे. आयोजक नियोजक सुंदर असं नियोजन केलंय. चाललेल्या डे नाईट टेनिस बॉलच्या स्पर्धा आणि शाहू स्टेडियम किती सुंदर आहे. पुढचा चेंडू. हो, खूप चांगला बॉल. यावेळेस बॅचेज आहे का? यस. इथं पंचांचा इशारा येण्याआधी सुवासिक स्वतःनं मान खाली घातली आणि स्पोर्ट्समन स्पिरिट दाखवत डगआउटच्या दिशेने चाललाय. हे क्रिकेट आहे. पहा, पंचांचा डिसिजन यायच्या आधी वासिकनं मात्र मैदान सोडलेलं आहे. जी हाँ, बड़ी सफलता यहाँ पर. वासिक को लौटना पड़ेगा अपने खेमे में. खराब शॉट का चयन किया, गेंद बाहर जा रही थी, छेड़खानी करने का प्रयास, ये महंगा पड़ेगा. पहला झटका लगता हुआ है यहाँ पर. दशरथ बॉलिंग ट्रॅक वरती. दशरथ धोत्रे मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉल वरती सफलता मिळवून देत असताना नवीन बॅटर मैदानामध्ये शेरू लोहार. शेरू लोहार याही खेळाडून निश्चित आपल्याला खेळाची चमक दाखवली आहे, परंतु मोठा मंच आहे आणि मोठ्या व्यासपीठावरती हा खेळाडू खेळतोय. नए बल्लेबाज शेरू यहाँ पर. इनके नाम में शेर है. देखा जाएगा. सामने धाकड़ गेंदबाज, बड़े गेंदबाज. पहिल्या बॉल वरती सफलता मिळाल्यानंतर आता शेरू लोहार बॅटिंग मार्क वरती दाखल झालेले आहेत, परंतु जमेची बाजू हीच आहे. महेश नानगुडे नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आहेत, परंतु बॉलर दशरथ
ओहो पुन्हा एकदा लगातारचा दुसरा, पुन्हा एकदा अपील केले, परंतु यावेळेस अपील मध्ये उत्साह देखील नाही आणि आत्मविश्वास देखील नाहीये आणि फलंदाज यावेळेस शाहरुखानेची बीट झालाय. लगातारचे 2 बॉल डॉट आलेत. दशरथ यांनी मात्र कमाल केली है. जी हाँ, गति में परिवर्तन तो किया है, छेड़खानी करने के लिए मजबूर करते हैं बल्लेबाज को. चतुराई भरी गेंदबाजी का प्रदर्शन. जर्सी नंबर 17 ये यहाँ पर कम उछल वाली गेंद और बढ़िया गेंदबाजी. खाली राहिला बॉल, अनएक्सपेक्टेड बाउंस पाहता खऱ्या स्किड हो गया है ये गेंद. मित्रांनो सगळ्यांना खुश खबर आहे, याच ठिकाणी थोड्याच वेळात महाराजांचा वाढदिवस साजरा केला जाणार आहे. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस याच ठिकाणी साजरा केला जाणार आहे आणि त्यांच्या हस्तेच बक्षीस समारंभ केला जाणार आहे. 20 रन्स आर ऑन द बोर्ड आणि त्यानंतर या वेळेसचा बॉल षटक क्रमांक 2 मधला खूप चांगला बॉल हाताळत आणि आता स्ट्राइक वरती एक सिंगल कंप्लीट केल्यानंतर महेश नानगुडे वर्सेस दशरथ. हे बॅटल महत्वाचं आहे. दशरथ जितक्या ताकदीचे खेळाडू आहेत, जितक्या ताकदीचे गोलंदाज आहेत ना, तितक्याच ताकदीचे गोलंदाज बॅट्समन समोर महेश नानगुडे. बिग बॅटल, बिग फाइट. 21 धाव फलकावरती 21 रन्स आर ऑन द बोर्ड. षटक क्रमांक 2 पॉवर प्लेची ओव्हर आणि पॉवर प्ले मध्ये 2च क्षेत्ररक्षक आपल्याला 30 यार्ड सर्कलच्या बाहेर पाहायला मिळत आहेत. महेश नानगुडे समोरच्या दिशेला वळ शॉट यार, आउटस्टँडिंग स्ट्रोक, परंतु क्षेत्ररक्षक बस या ठिकाणी इनटू द क्राउड. फसले क्षेत्ररक्षक पोचले होते, खूप रनचेस होता, परंतु महेश नानगुडेच्या बॅट मधून आलेला धमाका. ब्लास्ट मैदानामध्ये ऑन दी राइज, डाऊन दी ग्राउंड, इनटू द क्राउड. स्लॉट मधला बॉल समोरच्या पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलाय. हो कॅचची संधी होती का? यस होती, परंतु कॅच फसला आणि त्यानंतर तो बॉल सीमारेषेच्या पलीकडे देखील गेलाय. षटकाराच्या मदतीने 27 धावा. हा देखील बॉल आडवा बॅटनं ऑन साइडला खेळाय. क्षेत्ररक्षक आहेत काऊ कॉर्नर रिजन मध्ये. हो खूप चांगलं क्षेत्ररक्षण, खूप चांगले एफर्ट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, डायरेक्ट हिटचा देखील प्रयत्न. रिस्की डबल. 2च्या साथीनं 2 ओव्हरचा खेळ संपला आणि 2 ओव्हरच्या अखेरीस धाव फलकावरती 29 धाव आहेत. 64 धावांचं लक्ष म्हणजे येणारे 24 बॉल. आणि यहाँ पे एक अनाउंसमेंट आया है शाहू लाडू एमपी से. अगर महेश यहाँ पे इस ओवर में छक्का लगाता है तो उसके लिए 100 रुपए का नगद इनाम यहाँ पे आया है. सीजी 24 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. येणारे 24 बॉल, 35 धावांची गरज. अजूनही मॅच बनू शकते, अजूनही मॅच होऊ शकते, पण त्यासाठी तुम्हाला स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल. संघर्षानं गोलंदाजी करावी लागेल. जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बिना संघर्ष हा महान कोई नहीं होता. जब तक ना पडे हातोडी के घाव, पत्तर भी हा भगवान नहीं होता. संघर्ष हेच असेल यशाचं सूत्र. 24 चेंडू 35 धावा. या ग्राउंड वरती 24 बॉल मध्ये 30 देखील झालेल्या नाहीयेत. या ग्राउंड वरती 24 मध्ये 60 देखील झालेले आहेत. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स अँड अनसर्टन्सी. हा खेळ अनिश्चिततेचा आहे. एखादा दुसरा ब्रेक थ्रू तुम्हाला पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक करू शकतो. त्यासाठी मात्र कंबर कसणं गरजेचं आहे. 24 बॉल 35 ची गरज. दत्त परिवार वाढे एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला सचिन अप्पा साळुंखे मित्र समोर देगाव. मी म्हणेन आतापर्यंत चांगला स्टार्ट आहे टीम दत्त परिवार वाडे संघाचा. 64 धावांचा आव्हान पेलत असताना 2 ओव्हर मध्ये 29 धावा म्हणजे चांगला रन रेट आहे, चांगला स्ट्राइक रेट फलंदाजांचा पाहायला मिळतोय. परंतु बॉलिंग ट्रॅक वरती आता षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी बॉलिंग मार्क वरती बॉलर रेडी होत आहेत. साईश महात्रे इज द प्लेयर. सेमीफायनल दुसरी. साईश महात्रे बॉलिंग मार्क वरती रेडी आहेत. उरण या गावावरून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. साईश कमबॅक करेल का हे पाहायचंय. समोर शेरू लोहार पुण्याचा खेळाडू.
पहिलाच बॉल स्ट्रॉंग एज होती, परंतु काय झालंय मैदानामध्ये, बल्ले का किनारा किस्मत का सहारा, बैट का टॉप एज लग के यहाँ पे गेंद चली गई 4 रन के लिए। बल्ले का भी किनारा लगा और किस्मत का भी सहारा मिला। जी हाँ, किस्मत भाग्य साथ निभाती हुई यहाँ पर बल्लेबाज का। क्रुशल मूवमेंट मध्ये हा कॅच इंपॉर्टंट होता। बैट्समैन सरप्राइज, कीपर सरप्राइज, फील्डर सरप्राइज और गेंद चली गई 4 रन के लिए। येस, साईज नाराज आहेत, परंतु टप्पा पडल्यानंतर वेग धारण केला बॉलनं, यष्टीरक्षक बीट झाले आणि त्यानंतर लॉंग स्टॉप रिजन मधून आलेले खेळाडू देखील त्या ठिकाणी बॉलला फील्ड करू शकले नाहीत। 4 धावांच्या मदतीने आता 33 धावा धावफलकावरती, 33 रन्स। और इस बार कोई गलती नहीं, यहाँ पर लपक लिया इस गेंद को, सेम रीजन सेम रिजल्ट, सेम बॉल डाली थी और इस बार कोई गलती की गुंजाइश नहीं, लौटना पड़ेगा इस पहिल्या बॉलवरती जास्त वेग धारण होता, परंतु यावेळेस आउटसाइड द ऑफ स्टंप बॉल होता, बॅटची एज घेतली, त्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल विसावलाय आणि आता इथं दुसरा झटका लागलाय। मॅच ऑन, गेम ऑन, कारण या विकेट नंतर आता मैदानाच्या आतमध्ये कुणाला मित्रांनो जे स्क्रीनच्या समोर आहेत त्याने साइड लावायचंय, स्क्रीनच्या समोर जरा साइड लावा। तुकाराम सर, आत्ताच्या विकेटला बघून तुम्हाला काय वाटतंय, कशा पद्धतीत ही विकेट झालेली आहे, काय आपण बोलाल ह्या विषयावर? पहिलाही चेंडू तसाच पडला, पण थोडासा उंच उडाला, पण दुसऱ्या चेंडूवर ना त्यांनी तो याच पद्धतीने टाकला आणि विकेट किपर यष्टीरक्षक त्याने सुंदर झेल घेतला। 33 धावा धावफलकावरती आहे, 33 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट। साईश महात्रे मैदानाच्या आतमध्ये विकेट घेत आहेत आणि मॅचला पुन्हा एकदा कलाटणी देण्याचा प्रयत्न करत असताना आपल्याला पाहायला मिळालं। स्क्रीन बसून जरा साईडला थांबा, स्क्रीनच्या समोर थांबू नका मित्रांनो, कृपया लांब थांबा, साईडला व्हा। सर्व क्रिकेट प्रेमी प्रेक्षकांना विनंती आहे, बाउंड्री लाईनच्या पासून थोडं 2-4 फूट मागे सरकून थांबा आणि स्क्रीनच्या जवळ उभं राहू नका कृपा करून। प्रचंड मोठी प्रेक्षकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते। शाहू स्टेडियम अक्षरशः प्रेक्षकांच्या या उत्साहाने न्हावून गेलेला आहे, अवघा रंग एकच झाला। यावेळेस स्ट्रोक मिड विकेटला खेळलाय अलॉंग द कार्पेट, क्षेत्ररक्षक काउ कॉर्नर रिजन मध्ये दिलगर्ती कर बैठा, चुकीला नाहीये, माफी, फील्ड लेकिन रोक लिया है। ओ ये जाएगा, और ये 4 रन। जी हाँ, आणि इथं चौकाराचा इशारा येतोय। हा स्ट्रोक फसलाय, बॉल हवेमध्ये आहे, डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक येईल का? पकडली आहे कॅच, बिग बडा विकेट, बडा पवेलियन। ऋतिक यांचा खेळ थांबवण्यामध्ये यश मिळालेलं आहे। ऑन साइडला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, ऋतिकचा तो प्रयत्न फसला, चौकार खेळला होता या आधीच्या बॉलवरती, परंतु यष्टीरक्षकाचं कौतुक करणं गरजेचं आहे। काय कॅच घेतलाय, खूप रनचेस होता, बॉलच्या रिच पर्यंत पोहोचले, त्यानंतर डाऊन दी बॉल, सेफ अँड इनटू द बास्केट, फलंदाज बाद। तिसरा झटका, मॅच मध्ये रंगत वाढतीये, मॅच ऑन झालेली आहे, मॅच मध्ये ट्विस्ट आलाय। नवीन बॅटर मैदानामध्ये किरण अंबाले। आर.वाय. जाधव सर यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे। दादा महाराज चषक, 37 धावा धावफलकावरती। हो खूप चांगला बॉल दिशा दाखवलीये,
क्षेत्ररक्षक आहेत, बॉलला फील्ड करण्याचा प्रयत्न करतील. 2 धावांचा कॉल मिळाला. 1/7 दुसरी बी कंप्लीट. किरण अंबाले मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. पहिल्या बॉलवरती 2 धावा बनवत आहेत आणि षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये साईश यांचा विचार केला तर खूप चांगला हाताळला. अजूनही एक चेंडू या ओव्हर मधला आपल्याला पाहायला मिळेल, परंतु 2 विकेट घेतलेले आहेत. एक चौकार नशिबाचा आला किंवा किस्मत के सहारे तो चौकार पहिला मिळाला, त्यानंतर मात्र मिसफिल्डच्या द्वारे एक चौकार आलाय, परंतु साईश यांनी कमबॅक केलाय का? यस, केलेला आहे. 39 धावा. हा स्ट्रोक फसलाय. बॉल हवेमध्ये आहे. डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक येईल, पकडला जाईल कॅच आणि इथं चौथी विकेट देखील पणाला लागते. चौथा खेळाडू जड पावलांनी बॅक इन पवेलियन. जी हाँ, कैचेस विन मैचेस, यहाँ पे कोई गलती की गुंजाइश नहीं है. देखिए 39 धावांवरती धावफलक आहे. षटक क्रमांक 3 चा खेळ देखील मैदानामध्ये संपला आणि आता येणारे 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी दत्त परिवार वाढे या संघाला बनवाव्या लागतील 25 धावा. डीजे आपल्याला विनंती आहे, प्रशासनाकडून सांगितलं जाते आवाज कमी करा. स्ट्रिक्ट वॉर्निंग आहे, आवाज थोडा कमी करा. 18 बॉल आणि 25 धावांची गरज आहे. येणारे 18 बॉल महत्वाचे, इम्पॉर्टंट 18 डिलिव्हरीज, 25 धावा, मॅच ऑन. एका बाजूला आपण जर विचार केला तर खऱ्या अर्थानं सचिन अप्पा साळुंगे या टीमला साईश म्हात्रे यांनी मॅच मध्ये आणलंय, तर समोर दत्त परिवार वाडे या संघाचा एकच जमेचा विषय काय आहे तर नॉन स्ट्रायकिंग एंड वरती असणारा फलंदाज आता स्ट्रायकिंग एंड वरती दाखल झालेला आहे. स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळेल महेश नानगुडे. मुळशीचा ढाण्या वाघ मैदानामध्ये अजूनही आहे. समोर देखील तितकंच तगडा बॅटल. 18 बॉल 25 ची गरज आणि दशरथ बॉलिंग ट्रॅक वरती. हो, रिव्हर्स हिट खेळण्याचा प्रयत्न आहे. महेश यांना चारोखाने चित केलाय. पहिल्या बॉल वरती थांबवलाय. 17 चेंडू 25 धावांची गरज. वॉटर मॅच. स्क्रीनच्या समोरून प्रेक्षकांना विनंती आहे तुम्ही खाली बसलात तरी चालेल, कारण या ठिकाणच्या प्रेक्षकांना स्क्रीन बसून लांब थांबा. स्क्रीन बसून जरा लांब व्हा. स्क्रीन लावले ते पाहण्यासाठी लावले, त्या समोर थांबू नका. यावेळेचा बॉल वाईट बॉल. त्याचप्रमाणे डॉक्टर विक्रांत माने पाटील आणि त्याचप्रमाणे डॉक्टर मंगेश सपकाळ यांचं शुभागमन झालेलं आहे. स्वागत आहे. 39 धावा धावफलकावरती. श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह राजे दादा महाराज भोसले स्मृती चषक 2025 चा थरार आपण अनुभवतोय आणि खासदार छत्रपती उदयनराजे भोसले मित्र समूह यांचं एक जबरदस्त लाजवाब आयोजन. सातारा जिल्ह्यातली मानाची स्पर्धा. यस, रिव्ह्यू घेतलाय वाईट साठी का? यस, डिसिजन येतोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल बॅट फ्लो मधून बॉल निघून गेलाय आणि या ठिकाणी पंचांच्या द्वारे सांगितलं गेलंय यस इट्स अ फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल. येणारे 16 बॉल आणि 25 धावांची गरज. पहा, आधीच्या बॉलवरती महेश नानगुडे बॅट फ्लो मधून बॉल गेला किंवा बॉल पर्यंत पोहोचले. रडार मधून आपण पाहू शकतो तो बॉल निघून गेला. इट्स अ डॉट बॉल. आणि दशरथ आता मैदानाच्या आतमध्ये तिसरा बॉल डिलिव्हर करण्यासाठी सज्ज होतील. महत्वाची मॅच आहे, महत्वाचा मुकाबला, हाय व्होल्टेज ड्रामा.
39 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. हो यावेळेसचा बॉल इथं अपील केले. अपील मध्ये उत्साह आहे, आत्मविश्वास कमी आहे. डॉट बॉल येईल परंतु आणि डॉट बॉल नंतर देखील विश्वास वाढेल. लगातारचा तिसरा बॉल महेश नानगुडे यांच्या विरोधामध्ये दशरथ धोत्रे यांनी पेश केला डॉट. अगदी सुंदर पद्धतीचा हा सामना आता सध्या चालू आहे. सामन्याचं समालोचन आता जे करताय तेच करतील, पण मध्ये मध्ये ज्यांनी हा कार्यक्रम ठेवला हे भव्य सातारकरांसाठी, सातारकरांनी ही जितकी चांगली भव्य आणि देखणी सामन्याची टुर्नामेंट ठेवली आहे. जबरदस्त बॉलिंग यार दशरथ धोत्रे, आज तो तुम छा गए गुरु. दबावामध्ये या गोलंदाजाने काय कसलेली गोलंदाजी केली आहे. लगातारचे 4 बॉल महेश नानगुडे यांना थांबवलंय. पायामध्ये बेडा टाकत असताना गोलंदाजी करतायत दशरथ आणि मॅच ऑन करून दिलेली आहे टीम सचिन अप्पा साळुंके मित्र समूह देगाव या संघासाठी. वॉट अ मॅच. मोमेंटम शिफ्ट करण्याचा प्रयत्न, आउटस्टँडिंग बॉलिंग. खोलवर टप्प्याचे बॉल देखील आपण पाहिले, त्यासोबत इन स्विंगर आहेत, आउट स्विंगर आहेत, क्रॅकिंग बाउन्सर आहेत. यावेळेस हात खोललेत. 1 बाउन्स बॉल थांबवण्याचा काय एफर्ट घेतलेत यार, अप्रतिम एफर्ट्स आणि गुड रनिंग बिटवीन विकेट. वाऱ्याच्या वेगानं आपल्या घरट्यामध्ये या ठिकाणी महेश नानगुडे पोहोचतायत आणि 2 धावा कंप्लीट करत असताना पाहिला मी त्यात एका धावेसाठी संघर्ष चालू झालाय. संघर्ष हेच असेल यशाचं एकमेव सूत्र आणि तो संघर्ष मैदानामध्ये पाहिला मिळतोय खेळाडूंकडून. मैदान के अंदर आग तो बराबर की दोनों तरफ लगी हुई है. क्रिकेट का खेल अगर जंगल है तो इस जंगल का शेर कौन है वो आज ही पता चलने वाला है. आज की शाम किसके नाम. 13 बॉल येणारे आणि 23 धावांची गरज. ओहो परफेक्ट यॉर्कर पेश केलाय. 1 धाव कंप्लीट केली, मिसफील्ड होती परंतु बॅकअप मिळाला आणि त्यानंतर ओव्हर थ्रो. दिल गलती कर बेटा. 1 धाव महत्वाची आहे आणि तिथं 2 धावा कंप्लीट. संघनायक नाराज. अमरीश यांच्याकडून थोडी चूक आणि त्या चुकीनंतर काय असेल कहाणी. 2 धावा मिळतील आणि 2 धावांनंतर सगळ्यात मोठी गोष्ट काय, नेक्स्ट ओव्हर मध्ये 12 बॉल आणि 21 ची गरज. येणारे 12 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे इथून पुढे मॅच जिंकण्यासाठी. 2 धावा मिळाल्यानंतर महेश नानगुडे स्ट्राईक वरती असणार आहेत, हेही विसरून चालणार नाही. बिग फाईट काटा टक्कर. 12 बॉल 21 ची मॅच. हाय व्होल्टेज ड्रामा, हृदयाचे ठोके वाढवणारी मॅच आहे. सेमीफायनल क्रमांक 2 आणि श्रीमंत छत्रपती प्रताप सिंह राजे उर्फ दादा महाराज भोसले स्मृती चषक 2025 चा महाअंतिम सोहळा आजच दिवसात आपल्याला या कार्यक्रमाचा, या सामन्याचा आखरी मानकरी मिळेल आणि अगदी थोड्याच वेळात या स्मृती चषक 2025 चा नक्की मानकरी कोण असेल हे अगदी थोड्याच वेळात कळेल. पण मी तुम्हाला आठवण करून देतो मित्रांनो, क्रीडा रसिकांनो, क्रीडा वेड्यांनो, क्रिकेट प्रेमींनो, की गेल्या 26 वर्षापासून जी मंडळी अगदी अथक प्रयत्नांनी हा कार्यक्रम, ही टुर्नामेंट यशस्वीपणे पार पाडते, त्या सर्व मंडळींसाठी एकदा जोरदार हात वर करून टाळ्या झाल्या पाहिजेत. अगदी सुंदर पद्धतीने भव्य आणि दिमागदार असं नियोजन करायला खरंच वाघाचं काळीज लागतं. वाघाचं काळीज लागतं आणि अशा वाघाचं काळीज असलेले खंदे समर्थक माझ्या नेत्याच्या पाठीमागे उभे आहेत, हे भाग्य म्हणावे लागेल. सातारच्या मातीत इतिहास आहे, तितक्याच पद्धतीचा चांगला मोठा इतिहास, त्यासोबत पराक्रम सुद्धा या सातारच्या मातीत रुजतो. ओहो पहिल्याच बॉल वरती प्रहार. जबरदस्त स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये एक्झिक्यूट करत असताना पहिल्या बॉल वरती षटकार. दत्त परिवार वाडे या संघाचा जल्लोष. राजू पाटे मॅन इन फॉर्म. 1 मॅन शो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. पहिला ब्लास्ट, कमालीचा स्ट्रोक. साईश यांच्यावरती चढवला हल्ला आणि हा हल्ला भयानक आहे.
येणारे इक्वेशन आपण मांडूया. 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये आता षटकारानं इक्वेशन बदललं. 11 बॉल मध्ये धावा जिंकण्यासाठी बनवाव्या लागतील 15 धावांची गरज आहे. 11 बॉल आहेत. थोड्याच वेळामध्ये आपण पाहणार आहोत निश्चित या मॅच साठी किंवा ग्रँड फिनाले साठी महाराज साहेबांचं देखील शुभागमन होईल. हा स्ट्रोक लगातारचा दुसरा लॉंग अँड स्ट्रॉंग हाय अँड हँडसम समालोचन कक्षाला दिलेली सलामी. दुसरा बहारदार फटका डीप लॉंग ऑफच्या पलीकडे. राजू पाटे नाम तो सुना होगा. Yes, thank you. दोन बॉल आणि दोन्ही बॉल सुपर हिट केलेत. अगदी थोड्याच वेळात, एक मिनिट, अगदी थोड्याच वेळात ज्यांच्या वाढदिवसाची आपण आतुरतेने वाट पाहत असतो, 364 दिवस ज्या दिवसासाठी आपण डोळ्याची ताक लावत असतो, त्या माझ्या राजाचा वाढदिवस आहे. आणि आपल्या महाराज साहेबांचे बाचे माननीय यश बाबा यांचं सुद्धा, यश बाबा पाटील यांचं सुद्धा आजच्या या टुर्नामेंटमध्ये, या कार्यक्रमामध्ये आगमन झालेलं आहे. तरी सर्व नियोजन आणि आयोजन समितीकडून मी त्यांचं खूप खूप स्वागत करतो आणि बाबांना विनंती करतो की आपण मंचावरती यायचंय. ओहो, याही वेळेसचा बॉल लॉंग अँड स्ट्रॉंग खेळण्याचा प्रयत्न, परंतु डाऊन दी बॉल. पकडली या कॅच. राजू पाटे बॅक इन पवेलियन. एका क्षणाला असं वाटलं षटकार जाईल. महाराज साहेबांचे भाचे माननीय यश दादा पाटील यांचं या मंचावरती आगमन होत आहे. मी त्यांचं शब्दसुमनांनी स्वागत करतो आणि आजच्या या टुर्नामेंटमध्ये, या सामन्यामध्ये आपण आलात, आपली उपस्थिती दर्शवलीत, त्याबद्दल संपूर्ण नियोजन आणि आयोजन समितीकडून तुमचे आभार मानतो आणि स्वागत करतो. ऑन साइडला स्ट्रोक खेळलाय, दिशा दाखवली, एक सिंगल कंप्लीट केली जाते. 1-7 कहाणी आगे आणि एकाच धावेच्या साथीनं धाव फलक जाऊन पोहोचतोय. टीम सचिन अप्पा साळुंखे मित्र समूह देगाव या संघाच्या धाव फलकावरती धावा लागतायत. 56 धावा, 64 धावांचा पाठलाग करत असताना ही 5व्या ओव्हर मधला शेवटचा चेंडू आहे. हा बॉल महत्वाचा आहे, निर्णायक बॉल. या बॉलवरती संपूर्ण सामन्याचा दिशा आणि संपूर्ण सामन्याचा कल अवलंबून आहे, कारण 7 बॉल आणि 8 धावांची गरज आहे. येणारे 7 बॉल आणि 8 धावांची गरज मॅच जिंकण्यासाठी. बॅटिंग मार्क वरती महेश नानगुडे, मुळशीचा ढाण्या वाघ, तर समोर साईश म्हात्रे, प्लेअर फ्रॉम उरण. हो, खूप चांगला बॉल, अपील तर केलंय, परंतु हा बॉल हाताळलाय अप्रतिम. डॉट बॉल, निर्धाव बॉल. 6 बॉल येणारे आणि 8 धावांची गरज आहे ग्रँड फायनल मध्ये, मेगा फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी. जबरदस्त मॅच आहे.
दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये रणनीती करतायत, स्ट्रॅटेजी करतायत. माइंडसेट डिस्कशन इज बेटर दॅन ऍडजस्टमेंट असं म्हटलं जातं आणि तो विचार विनिमय केला जाईल. चर्चा करून केलेली कृती, विचार विनिमय करून केलेली कृती आपल्याला यशाकडे घेऊन जाते, परंतु न विचार करता केलेली कृती अपयशाकडे घेऊन जाते. त्यामुळे विचार विनिमय केला जातो मैदानामध्ये, चर्चा केली जाईल. आणि ज्या पद्धतीनं पहा पाणी आलेलं आहे मैदानामध्ये, डॉन पुणे पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे डॉन मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन आलेत. परंतु ज्या पद्धतीनं आपण पाहतो ना, प्रदीप न्यायनीते यांनी देखील क्रिकेटवरती खूप प्रेम केलेलं आहे. अगदी आणि अगदी थोड्याच वेळात ज्यांच्या वाढदिवसासाठी आपण सगळे एकत्र झालोय आणि गेले 26 वर्ष जी स्ट्राईक तुटलेली नाही, म्हणजे महाराज साहेबांचा पहिला केक हा शाहू स्टेडियम वरतीच कापला जातो, ती परंपरा यंदा सुद्धा अखंड अशीच चालू राहणार आहे. आणि अगदी थोड्याच वेळात माननीय श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांचं आपल्या या शाहू स्टेडियम वरती आगमन होणार आहे. अगदी सुंदर पद्धतीने खेळला गेलेला हा सामना. या सामन्यासाठी मी समालोचन तर करत नाही, पण नक्की 4 ओळी सांगेन की यश मिळवण्यासाठी आत्मविश्वास पाहिजे आणि आत्मविश्वास मिळवण्यासाठी छत्रपतींचा इतिहास माहिती पाहिजे. छत्रपतींचा इतिहास माहिती पाहिजे. हा इतिहास मला स्फूर्ती देतो, मला मोटिवेशन देतो, मला जागरूक करतो की लढायचं रडायचं नाही. आणि युद्धभूमीवर जितक्या मानसिकतेने तलवारीने खेळलं जातं तितकीच चांगली मानसिकता असेल तर ते युद्ध सुद्धा जिंकलं जातं. हे शिकवलं मला माझ्या राजानं. निश्चित हा मातीचा इतिहास आहे. हारावही जो लढा नाही असं म्हटलं जातं. लढण्याचा इतिहास आमचा हरणं आमच्या रक्तात नाही. केवळ आप ही नहीं संघर्ष की कतार में जरा इतिहास पढ़ के देखिए, बहुतों ने इसका मजा चाका है. 6 बॉल आणि 8 ची गरज आहे. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची इच्छा असावी, कारण नशीब बदलो न बदलो वेळ नक्कीच बदलते. ती वेळ दोन्ही संघातल्या खेळाडूंकडे. 6 बॉल आणि 8 ची गरज. शुभम बॅटिंग मार्क वरती, बॅटिंग स्टॅन्स वरती आपल्याला पाहायला मिळेल. शुभम शेळके प्लेअर फ्रॉम शिरूर जिल्हा पुणे, तर बॉलिंग ट्रॅक वरती जय बनकर प्लेअर फ्रॉम अकलूज जिल्हा सोलापूर. 6 बॉल आणि 8 ची गरज. दोन्ही संघातल्या खेळाडूंना हिरो बनण्याची संधी आहे. एका बाजूला शिरूरचा खेळाडू तर दुसऱ्या बाजूला सोलापूर जिल्ह्यातील अकलूजचा खेळाडू जय बनकर वर्सेस शुभम. 6 बॉल 8 ची मॅच. अनिकेत सर, तुम्हाला काय वाटते? 6 चेंडूमध्ये 8 धावांची गरज आहे. निश्चित एक जबरदस्त मॅच आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगणारी मॅच. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या रिजन मध्ये बॉलला फील्ड करण्याचा एक चांगला प्रयत्न. एक सिंगल कंप्लीट केली आणि सिंगल नंतर स्ट्राइक वरती आता महेश नानगुडे आहेत. जय बनकर वर्सेस महेश नानगुडे असं बॅटल. लेफ्ट हँडेड बॉलर वर्सेस लेफ्ट हँडेड बॅटर. एका बाजूला सोलापूर जिल्ह्यातील अकलूज तालुका तर दुसऱ्या बाजूला आपण पाहणार आहोत मुळशी तालुका. कोण असेल कुणावरती भारी? एका बाजूला सचिन अप्पा साळुंके मित्र समोर देगाव हा संघ या ठिकाणी गोलंदाजीच्या भूमिकेत आहे, तर समोर दत्त परिवार वाढे हा संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगच्या भूमिकेत. मयूर सीसी या संघाला विनंती आहे की आपण नाणेफेक करायला मंचावरती यायचंय. मयूर सीसी संघाचे संघनायक, वेळ घालवायचा नाहीये. महत्वाची ओव्हर. ओहो व्हॉट अ बॉल यार, जबरदस्त बॉल, आउटस्टँडिंग बॉल. टप्पा पडला बाहेरच्या बाजूला, बॉलनं स्विंग वळण घेतलं. अक्षरशः पाहत बसले महेश नानगुडे बॉलकडे. पड नाही पाय. अप्रतिम बॉल मैदानाच्या आतमध्ये. बॅक ऑफ द लेन टप्पा पडतो बाहेर. बॉल ओहो हो, खूप चांगला बॉल मैदानामध्ये. अनेक सर एक मिनिट. वेगवान बॉल आहे. ऑन साइडला हिट केला. क्षेत्ररक्षक येतोय बॉल पर्यंत, पोहोचू शकणार नाही आणि धाव या ठिकाणी 6 धावांच्या मदतीनं. जबरदस्त टोला, हाय अँड सम. आणि या षटकाराच्या मदतीनं सामना पुरेपूर हवा काढलीये. केवळ आता एका धावेची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी टीम
दत्त परिवार वाडे या संघाला 3 चेंडू आणि 1 धावेची गरज. षटकारानं मैदानाच्या आतमध्ये मुळशीचा बकासूर छा गया गुरु महेश नानगुडे प्लेड विनिंग शॉट. हो यावेळेस अजूनही मॅच संपलेली नाहीये. टप्पा पडतो आतल्या बाजूला वळण घेतलंय बॉल न डॉट बॉल येतोय. 2 बॉल 1 ची मॅच. व्हॉट अ मॅच. दोन्ही संघांना विनंती आहे मॅच जर टाय झाली तर सुपर ओव्हर खेळायला लागणार आहे. मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर, परंतु सुपर ओव्हर जर टाय झाली तर जो संघ टॉस जिंकलाय तिथं विनर दिलं जाईल हे नोंद घ्या. 2 बॉल आणि 1 ची गरज. हो यावेळेस फक्त दिशा दाखवली ऑन साइडला. दत्त परिवार वाडे या संघाचा जल्लोष मैदानाच्या आतमध्ये. महेश नानगुडे प्लेड विनिंग शॉट. ग्रँड फिनाले मध्ये दिमाखामध्ये प्रवेश करत असताना टीम दत्त परिवार वाडे कम ऑन डीजे. वाडे संघ आपल्याला विनंती आहे ते वायर हलवू नका तिथले. वाडे संघ 1 मिनिट निश्चित जल्लोष. मी वाडे संघाला विनंती करतो बाहेर या बाहेर सगळे. हॅलो थँक डीजे. हॅलो मैदानाच्या बाहेर या. वाडे संघाला विनंती आहे की आपण मैदान सोडायचंय. मैदानाच्या बाहेर उभं राहायचंय. प्रेक्षकांना विनंती आहे. वाडे संघाच्या सगळ्या समर्थकांना विनंती आहे की आपण सीमारेषे पलीकडे उभं राहायचंय. वाडे संघाला एक सूचना आहे असं गैरवर्तन काही करू नका. विनंती आपण व्यासपीठावरती या. आपल्याला विनंती आपण व्यासपीठाजवळ या. मयूर सीसी संघाचे संघनायक आणि दत्त परिवार